नमस्कार. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा 56वा वाढदिवस. त्या निमित्तानं मी राज्यातील सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आदरणीय देवेंद्र भाऊंचं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की देवेंद्र भाऊ हे वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांना हवाहवसं असणारं व्यक्तिमत्व असल्यामुळं सर्व क्षेत्रामध्ये देवेंद्र भाऊंचं काम हे अत्यंत उल्लेखनीय राहिलेलं आहे आणि प्रत्येक माणसाची एक वेगळ्या प्रकारची सर्वसामान्य माणसाची नाळ ही भाऊंनी जोडलेली आहे. भाऊंना कुठल्याही क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये असू द्या, कामगार क्षेत्रामध्ये असू द्या, उद्योग क्षेत्रामध्ये असू द्या किंवा प्रत्येक विभागाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये एक बारकावा असणारा नेता, एक बारीक अभ्यास असणारा नेता आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या अडचणीविषयी, समस्येविषयी एक निराकरण करणारा नेता आज महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि आपल्या सर्वांचा एक आनंद आहे. आपल्या सर्वांचं निश्चित एक आनंद आहे की भाऊ आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. कृषी मंत्री म्हणून सांगायचं झालं तर खूप मोठं धोरण भाऊंनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिला शेतकरी कृषी धोरण या राज्यासाठी लागू केलं. ज्या असंख्य महिला या राज्यामध्ये या 3 पिढ्या शेतमजूर म्हणून काम करत होत्या. शेती उद्योग व्यवसाय, त्यांच्या उद्योगाशी त्यांचा संबंध होता, परंतु त्यांच्या नावावरती सातबारा नव्हता, त्यांच्या नवऱ्याच्या नावावरती सातबारा नव्हता, त्यांच्या घरात कुठल्याही नावात सातबारा नव्हता. पण 3 पिढ्या त्या शेतमजूर म्हणून त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असू द्या, पोल्ट्री व्यवसायामध्ये असू द्या, दूध व्यवसायामध्ये असू द्या, मच्छीमार व्यवसायामध्ये असू द्या, शेतीपूरक व्यवसायामध्ये शेतमजूर म्हणून असणाऱ्या त्या महिलेला एक महिला शेतकरी म्हणून त्यांना एक प्रमाणपत्र देण्याचा, त्यांना स्वतःची ओळखपत्र करून देण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय, नुसता निर्णय नाही, त्या महिलांच्या पाठीमागं उभा राहणं, त्या महिलांना आर्थिक सक्षम करणं आणि निश्चित प्रकारे त्यांना एक, आपल्याला माहिती आहे की कर्जाच्या योजना असतील किंवा पीक विमा असेल किंवा विम्याच्या बाबतीमध्ये ज्या काही अडचणी असतील त्यामध्ये निश्चित भाऊंचं मतदान, हे भाऊंची मदत ही खूप मोठी आहे. त्यामुळे ह्या महिला पिढ्यानपिढ्या कधीही माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष या महिला कधीही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विसरू शकणार नाहीत, कारण का खूप मोठा निर्णय आणि आमच्या गरीब महिलेसाठी हा निर्णय घेतलेला आहे. दुसरा आपल्याला निर्णय सगळ्यांना माहीत आहे, या राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, त्याला आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं जी कर्जमुक्ती योजना आणली, या योजनेचं एक वैशिष्ट्य आहे की आज या राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना साधारणतः 41,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम या अडचणीच्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. खरं तर मुख्यमंत्री महोदयांचा आभार ह्यासाठी मानले पाहिजेत. आता कुठली डोळ्यासमोर निवडणूक नाही आहे, परंतु अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे ही खूप मोठी भरीवासी कर्जमाफी आदरणीय देवेंद्र भाऊंनी केलेली आहे. देवेंद्र भाऊ हे राज्यातले शेतकऱ्याचं कुटुंब हे तुम्हाला कधीही त्यांच्या आयुष्यामधनं विसरू शकणार नाही, कारण का ज्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये जी माणसं मदत करतात, सहकार्य करतात, ती माणसं आपली असतात. हे माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना जाण असल्यामुळं निश्चित प्रकारे यांचा दुआ, त्यांच्या कुटुंबाचा दुआ, त्यांच्या आईवडिलांचा दुआ भाऊ आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे आहेच आणि इथून पुढे तो जास्त मिळत राहील. कृषी विभागाच्या बाबतीमध्ये भाऊने अनेक चांगल्या योजना आणल्या. मी आता त्या एवढा उल्लेख यामध्ये जास्त करत नाही, पण निश्चित प्रकारे भाऊ या राज्यातील कृषी विभाग म्हणण्यापेक्षा सर्वच विभागामध्ये, सगळ्याच विभागाशी तुमचं नातं हे वेगळं आहे आणि तुम्ही जे काम करताय, सर्वांना बरोबर घेऊन जाताय आणि सर्वांशी जे आपुलकीने वागताय, समोरचा माणूस कितीही विरोधक असला त्याचंही काम करणं, त्याचं जर काम खरं काम असलं, त्याचं जर काम योग्य असलं, तेही काम मार्गी लावताय. एक तुमची ओळख ह्या राज्यामध्ये भाऊ वेगळी आहे.
आणि ही ओळख मी सांगतो तुम्हाला कधीच ही न पुसण्यासारखी ओळख आहे. त्यामुळे तुमचं काम भाऊ असंच तुमची प्रगती व्हावं, तुम्ही असंच पुढं पुढं जावं. मी आपल्याला सर्व राज्यातील जनतेच्या वतीनं आणि माझ्या राज्यातील शेतकऱ्याच्या वतीनं भाऊ मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.